नमस्कार, मी प्रियंका स्वरसाज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। मुलांना नेहमीच नवीन नवीन काहीतरी खायला हवं असतं, तर आज आपण पोह्यापासून झटपट होणारे असे वेगवेगळ्या आकारात कटलेट्स बनवणार आहोत। अगदी 10-15 मिनिटात ही रेसिपी होते। मी इथे 3 वाट्या जाड पोहे घेतलेले आहे। पोहे आपल्याला छान धुवून घ्यायचे आहेत। धुवून त्याचं पाणी आपण टाकून देणार आहोत व परत एकदा पाणी घालून 2 मिनिटं मी बाजूला पडू देणार आहे व पुन्हा आपण याचं पाणी काढून घेणार आहोत व पोह्यावर झाकण ठेवून पोहे 5 मिनिटं बाजूला पडू द्यायचे आहेत। आता कटलेटमध्ये टाकण्यासाठी 2-3 हिरव्या मिरच्या, खूप सारी कोथिंबीर, 2 उकडलेले बटाटे, 1 कांदा, 2 चमचे बेसन पीठ, 2 चमचे तांदूळ, त्यानंतर 1 चमचा धना, 1 चमचा जिरे, हिंग, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट, 1 चमचा चाट मसाला, हळद आणि चवीनुसार मीठ आपण घेणार आहोत। आता भिजवून घेतलेलं पोहे एका मोठ्या परातीत आपण काढून घेणार आहोत व त्याला हाताने असं पिठाप्रमाणे मळून घेणार आहोत। त्यानंतर या पिठात आपण 2 चमचे बेसन आणि 2 चमचे तांदूळ पीठ टाकल्यानंतर उकडलेला बटाटा हाताने असा चुरून आपण घालणार आहोत। त्यानंतर कापून घेतलेला कांदा, मिरची आणि कोथिंबीर आपण यात घालणार आहोत। कोथिंबीरीमुळे कटलेट्सला खूप छान चव येते। आता सर्व मसाले आपण याच्यात टाकून घेणार आहोत व पाण्याचा एक थेंबही न वापरता आपण हे सर्व जिन्नस एकत्र पिठाप्रमाणे मळून घेणार आहोत। भिजवलेलं पोहे आणि बटाटा यामुळे हे बिना पाण्यानेच असं भिजवलं जाईल। मळून घेतल्यानंतर हाताला तेल लावून आपण वेगवेगळ्या प्रकारचे कटलेट्सचे आकार बनवून घेणार आहोत। आधी मी मोठा गोळा घेऊन हाताने गोलसर करून दोघी तळव्यांनी आपण त्याला प्रेस करून घेऊया व हाताच्या साहाय्याने अगदी गोलाकार आकार आपण देऊन घेणार आहोत। हा एक प्रकार आहे। त्यानंतर थोडंसं पीठ घेऊन चीज बॉल जसे असतात तसेच गोल बनवून घेणार आहोत। पुन्हा आता थोडंसं पीठ घेऊन आपण फिंगर चिप्सच्या आकाराचे कटलेट्स बनवून घेणार आहोत। मुलांना काहीतरी इनोव्हेशन केल्याशिवाय खायला काही आवडत नाही, तर असे वेगवेगळ्या प्रकारचे कटलेट्स तुम्ही त्यांना बनवून द्या। असा फिंगर चिप्ससारखा आकार मी याला देऊन घेतलेला आहे। सर्व कटलेट्स तुम्हाला हव्या असलेल्या आकारात तुम्ही बनवून घ्या। आता सर्व कटलेट्स मी असेच बनवून घेत आहे आणि एका बाजूला मी कटलेट्स तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। त्यात थोडंसं पीठ टाकून चेक करा। मीडियम टू हीटवर आता हे तेल मी गरम केलेलं होतं। तेल परफेक्ट गरम आहे। आता यात मी फिंगर चिप्ससारखे बनवलेले कटलेट्स आधी टाकून घेणार आहे। कटलेट्स टाकल्यानंतर लक्षात ठेवा, लगेचच परतवायचे नाहीत, नाहीतर तुटायची शक्यता असते। तर अगदी 20 ते 30 सेकंद त्यांना तसंच राहू द्या व नंतर हळूवार त्यांना उलटवून घ्या। आता गॅस फ्लेम स्लो टू मीडियम करा, म्हणजे अगदी खरपूस हे तळले जातील। हे कटलेट्सचा एक लॉट तळून घेण्यासाठी तुम्हाला 2 ते 3 मिनिटं लागतील। अगदी खरपूस असे हे तळून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकतात आपले कटलेट्स बनवून तयार झालेले आहेत। तेल आपल्याला निथळून घ्यायचं आहे व त्यानंतर मी एका टिश्यू पेपरवर हे कटलेट्स आपण काढून घेणार आहोत। याप्रमाणेच सर्व लॉट आपण हळूवारपणे तळून घेणार आहोत। अगदी कुरकुरीत आणि छान असे लागणारे हे कटलेट्स बनतात। याचा आवाज ऐकून बघा, अगदी छान असा कुरकुरीत हे बनलेले आहेत आणि कुरकुरीत वस्तू लहान मुलांना खूप आवडतात आणि झटपट होणारी रेसिपी आहे। त्यामुळे तुम्ही टिफिनला मुलांना हे कटलेट्स देऊ शकतात। हे पहा, चीज बॉल प्रमाणे जे मी बनवलेले कटलेट्स होते ते देखील तळून आता तयार झालेले आहेत। हे सर्व आकाराचे कटलेट्स आता मी सर्व करून घेते। हे कटलेट्स तुम्ही चटणीसोबत किंवा टोमॅटो केचपसोबत सर्व करू शकतात। अगदी साधी, सोपी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे। तुम्ही देखील हे कटलेट्स बनवून बघा। कसे झाले मला कमेंट्समधून नक्कीच कळवा आणि स्वरसाज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन देखील प्रेस करा, ज्यामुळे रेसिपी पोस्ट केल्यानंतर झटपट तुमच्यापर्यंत पोहोचेल। अशीच रेसिपी बघत रहा। धन्यवाद।